तुम्हाला वाटतंय 1 मे रोजी आपल्याला महाराष्ट्र सहज मिळाला, तर तुम्ही चुकीचे आहात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा तो प्लान नेमका काय होता सांगते. त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि थेट बातमीला फॉलो करा. आज 1 मे, संपूर्ण राज्य उत्सवात बुडलंय. पण तुम्हाला माहितीये का, जर 1960 साली मराठी माणसाने रक्त सांडलं नसतं तर आज मुंबई आपल्या नकाशात नसते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा मोठा कट रचला गेला होता. फ्लोरा फाउंटनवर जेव्हा गोळीबार झाला तेव्हा शांतता नव्हती, तर क्रांतीची ठिणगी पडली होती. सत्तेच्या खुर्चीपेक्षा मराठी माणसाला आपली माती प्रिय होती. संयुक्त महाराष्ट्राचा तो लढा आणि त्यानंतर मिळालेला विजय हा इतिहासात प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात का भिनलेला आहे. 1 मे हा दिवस केवळ सुट्टीचा दिवस नसून तो प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. 1960 साली याच दिवशी भौगोलिक आणि भाषिक आधारावर महाराष्ट्र राज्याची अधिकृत निर्मिती झाली. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे मोठा संघर्ष आणि 107 हुतात्म्यांचे बलिदान दडलेले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताची पुनर्रचना होत असताना द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली होती, ज्यात गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते. मात्र मराठी भाषिक जनतेला स्वतंत्र राज्याची ओढ होती. यातूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या दिग्गजांनी या चळवळीचे नेतृत्व केले. मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन म्हणजेच आत्ताचे हुतात्मा चौक परिसरात झालेल्या आंदोलनात 107 आंदोलकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या बलिदानापुढे तत्कालीन केंद्र सरकारला झुकावे लागले आणि 1 मे 1960 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी ही जबाबदारी स्वीकारली. आज महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन मानले जाते. मराठी भाषेचे जतन आणि राज्याच्या प्रगतीचा संकल्प करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी कामगार दिन देखील असल्याने श्रमिकांच्या सन्मानालाही याच दिवशी विशेष महत्त्व प्राप्त होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक आणि कामगार चळवळींच्या इतिहासाशी हा दिवस अधिक घट्टपणे जोडला गेला आहे. आज 1 मे हा केवळ शासकीय सोहळा नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि संघर्षाचा स्मरण दिन आहे. कारण हा दिवस केवळ उत्सव नाही, तर संघर्ष, एकजूट आणि मराठी ओळखीच्या जपणुकीची आठवण आहे.